हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला सर ना. सर, आज आहे 23 जून आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार? आज दुपारनंतर म्हणजे आता काय होईल, आता ढगाळ वातावरण आहे ना, आता दुपारा ऊन पडेल बघा, हां, 12-2च्या दरम्यान. हां. कडक ऊन पडल्याच्या नंतर मग काय होईल, 3-3:30च्या दरम्यान मग लगेच वातावरण तयार होईल. 3:30-3च्या दरम्यान. हो, आणि मग त्याच्यानंतर मग वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, हं. अमरावती जिल्हा, इकडं हिंगोली जिल्हा, हां, हां. यवतमाळ, पुसद, हां. इकडं बुलढाणा जिल्हा, हो. परभणी जिल्ह्यामध्ये काही भागात, हं, हं. जालना, हं, जळगाव जिल्हा, हं, संभाजीनगर, हं. नाशिक ह्या हां. भागात मग पावसाचं वातावरण तयार होईल. या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आणि सर हो. इतर भागामध्ये? मग त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, धाराशिव मग उद्याच्याला मग 24 पासून मग त्याची व्याप्ती वाढणार आहे. मग सर आता 24 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे जास्त करून? 24 तारखेला सगळ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे बऱ्याच जवळपास 50-50% भागात पाऊस पडेल पडेल हो का? उद्याच्याला. सर कोणकोणते जिल्हे राहणार तरी कसं शेतकऱ्यांना मग त्याचा अंदाज पाहून 24 नियोजन? तारखेला मग सुरुवातीला सांगतो, हो. यवतमाळ घेऊन यवतमाळ, नांदेड, हां, हां. परभणी, लातूर, धाराशिव, हां, अं, बीड, हां, त्याच्यानंतर नगर जिल्हा, हां, त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव जिल्हा, हां. बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, हो. जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर अलीकडं पुन्हा हिंगोली, वाशिम, हां. अकोला, हो. अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, हां, यवतमाळ, हां. म्हणजे सगळीकडेच म्हणजे उद्याच्याला सगळ्या भागामध्ये जवळ 50% पाऊस पडेल हां, सगळ्या हां. जिल्ह्यामध्ये. आणि सर म्हणजे 25 सर्व जून. दूर नाही पडणार, पण पाऊस येणार म्हणजे उद्या हो, त्याला हजेरी लावणार. म्हणजे काय हो. होणार, ज्यानं पिकानं पेरलेलं आहे त्यांना जीवदान भेटणार. हो, हो. समजा काही भाग सोडणार त्याच्यामधून म्हणजे भाग बदलत पाऊस राहणार, पण जोरदार राहणार. पुन्हा उद्या म्हणजे 25 पर्यंत येईल ना, 26 पर्यंत असाच होईल भाग बदलत. हो का? आणि 26ला वारं बंद होईल. हां, 27ला परत चेंजेस होणार. हां, मग वारं बंद झाल्याच्या नंतर काय होते, पुन्हा गरमी वाढणार. गरमी झाली की पुन्हा काय हवेचे कमी दाब तयार होतात. हां. मग पुन्हा 27 ते मग 2 जुलैच्या दरम्यान मग पुन्हा चांगला पाऊस पडणार राज्यात. हो का? सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही चिंता होती, की धरणं कधी भरणार? समजा जायकवाडी धरण आता तुम्हाला सांगतो, जायकवाडी धरणना मी म्हटलं, आता हे पाऊस सुरू झाला बघा, पाऊस का पडेना काय, आम्ही जे सांगतो तुम्हाला सांगतो, हो. हां, आम्ही जे पाऊस सांगतो हो. थोडंसं झालं, हं. आम्ही मित्रच आहेत आम्ही. हो, हो. आम्ही जे पाऊस सांगतो ते पाऊस का पडेना काय, आम्ही फक्त सांगताना तुम्हाला सांगतो भाग बदलत सांगायलो. बरोबर आहे. ते असं सर्वदूरचं सांगितलंच नाही, फक्त उन्हाळ्यामधला सर्वदूर सांगितलेलं आहे. हो, भाग हो. बदलत पडणार आहे, तुम्ही हां, तुमचं नियोजन करा. हो. तर त्या अंदाजात तुम्हाला एक सांगतो हं. की जायकवाडी धरण आहे, आता ना जवळ 13,000 क्युसेस ना आज सुद्धा पाऊस पाणी चालू झालंय, बरोबर म्हणजे आहे, जवळ बरोबर. 35% वाले. हं. आमचं दुधनं धरण मृत साठ्यात होतं. हो. बरोबर आहे. तर मृत साठ्यात मधलं काय झालं, हं. कम्प्लीट 35% झालं. हो. म्हणजे इतकं पाऊस झाला आम्हाला. बरोबर आहे.